मित्रांनो नमस्कार. मिरचीमध्ये बोकड्या असेल कोकड्या असेल अशा प्रकारचा रोग तुम्हाला या ठिकाणी दिसणारच नाही आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी करण्यात आलेलं योग्य नियोजन. ह्या नियोजनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर रस शोषक किडींसाठी केले जाणारे योग्य प्रकारचं नियोजन. ह्या नियोजनामध्ये जर बघितलं तुम्ही तर जवळपास मिरची पिकामध्ये सगळ्यात जास्त जर त्रास कशाचा होत असेल तर तो होत असतो थ्रिप्सचा. जर त्या थ्रिप्सला तुम्हाला जर कंट्रोल करायचा असेल तर अशा प्रकारचे निळे तुम्हाला चिकट सापळे एकरी जवळपास 5 ते 6 लावावं लागतात. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे चिकट सापळे जे आहेत हे एकरी तुम्हाला जवळपास 15 ते 20च्या दरम्यान तुम्ही लावू शकता. आता याच्यामध्ये काही शेतकरी आणखीन देखील ट्रॅप लावतात, काही शेतकरी कमी प्रमाणात लावतात. पण जेवढे तुम्ही ट्रॅप लावाल तेवढ्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी किडींचं नियोजन पाहायला मिळेल. ह्या पिवळ्या चिकट सापळ्यावरती तुम्ही पाहताय माव्याचा किती या ठिकाणी अटॅक ह्या मिरची पिकावरती होता आणि तो संपूर्ण कंट्रोलमध्ये आल्यानंतर तुमचं मिरची पीक हे अतिशय चांगल्या प्रकारे ज्यावरती कुठल्याही प्रकारचा बोकड्या कोकड्या त्यानंतर लिप कर्ल हे तुम्हाला दिसणारच नाही आहे. फुलांची संख्या देखील चांगल्या प्रकारे आहे. तर अशाच नियोजनासाठी आपल्याला एकरी चिकट सापळे हे 25 लावणं गरजेचं आहे, ज्यामध्ये निळे आणि पिवळे दोन्ही तुम्हाला मिक्स करून त्या ठिकाणी लावायचे आहेत. ही जर माहिती शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर एवढं लाईक शेअर कमेंट नक्की करा. अशाच माहितीसाठी आपल्या चिपकूच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रोडक्टबद्दलची माहिती हवी असेल तर 9922 3 वेळा 0223 या नंबरवरती कॉल करून देखील माहिती मिळवू शकता आणि आपल्या चिपकू.in वेबसाईटला व्हिजिट करा. तोपर्यंत धन्यवाद.